एका छोट्याशा गावात अनिकेत नावाचा एक तरुण मुलगा राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती, पण तो खूप मेहनती आणि बुद्धिमान होता. शिक्षणातही तो नेहमी पुढे असे. त्याच्या आई वडिलांनी त्याला शिक्षणासाठी खूप मोठे स्वप्न पाहिले होते. आई कामासाठी लोकांच्या घरी स्वयंपाक करायचे आणि वडील शेतात कष्ट करत असत. एके दिवशी अनिकेतला शहरातील एका मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. घरच्यांनी आनंदाने सगळे पैसे गोळा करून त्याला कॉलेजसाठी पाठवले. अनिकेतने तेथे जाऊन खूप मेहनत घेतली. त्याला अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे होते, पण त्याचवेळी घरची परिस्थिती अजूनच बिकट होत चालली होती. त्याच्या आई वडिलांनी त्याला काही सांगितले नाही, पण अनिकेतला ते कळत होते. एके दिवशी आई खूप आजारी पडली. गावातल्या डॉक्टरांनी सांगितले की तिच्यावर मोठ्या शहरात उपचार करावे लागतील, पण त्यासाठी बरेच पैसे लागणार होते. अनिकेतला हे समजताच तो खूप चिंतेत पडला. त्याच्याकडे इतके पैसे नव्हते की त्याने आईच्या उपचारासाठी पाठवू शकेल. त्याने कॉलेजमध्येच नोकरी शोधायला सुरुवात केली, पण त्याचं शिक्षण आणि नोकरी एकाच वेळी सांभाळणं खूप कठीण होतं. शेवटी त्याने निर्णय घेतला की तो काही दिवसांसाठी शिक्षण थांबवून आईच्या उपचारासाठी काम करेल. तो एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करू लागला. त्याचे मित्र आणि शिक्षकांनी त्याला खूप मदत केली. तो दिवसा काम करत होता आणि रात्री अभ्यास करत होता. आईचे उपचार सुरू झाले आणि तिची तब्येत हळूहळू सुधारू लागली. काही महिन्यांनी अनिकेतच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. त्याला कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याचे शिक्षण पूर्ण झाले. अनिकेतने मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली आणि तो आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करू शकला. आई वडील त्याच्यावर खूप गर्व करत होते आणि अनिकेतने हे सिद्ध केले की मेहनत आणि प्रेमाने कोणतीही अडचण पार करता येते. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येवोत, आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वप्नांसाठी प्रामाणिक राहून लढत राहिलं तर यश नक्कीच मिळतं. तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा? आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.